आपकी खबर आप तक पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज। नमस्कार बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैंने हमेशा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। नमस्कार बीएस क्राइम इंडिया न्यूज में आप सभी का स्वागत है। हम यहाँ मौजूद है मौजा पिंड के पार बेला तहसील जिला भंडारा के ग्राम पंचायत में। यहाँ पे 11,850 रुपये का कुछ भ्रष्टाचार हुआ है, कुछ घोटाला हुआ है। यहाँ का जो आर्थिक व्यवहार है ये 2017 और 2018 के जो कालावधि का है, इस कालावधि में हेरफेर हुई है और यहाँ पे उसकी कुछ रसीदें भी इन लोगों के पास नहीं है और वो काम हुए हैं या नहीं हुए हैं, इस पर भी एक क्वेश्चन मार्क लगा हुआ है। इसके अलावा यहाँ पे जिन लोगों ने ये घोटाला किया है उन लोगों के घोटाले की चाचनी करने के लिए आयुक्त समिति एक बनाई गई थी और वो समिति ने डायरेक्टली ये चीज़ कंफर्म कर दी है कि ये घोटाला हुआ है। उसके बावजूद भी ये जो घोटाले का आयुक्त का जो लेटर आया हुआ था, सबको प्रति करके ये लेटर दिए हुए थे सीओ सर को, जेडपी सीओ को और बीडीओ मैडम को, और यहाँ के ग्राम पंचायत में भी ये एक लेटर आया हुआ है। इस लेटर के तहत अगर हम लेटर के तहत जाते हैं तो इस लेटर के तहत 1 महीने के अंदर ये कार्रवाई होनी चाहिए थी और जो भी आरोपी है इन लोगों के नाम एफआईआर दर्ज करके इन्हें अपने पद से निरास्त करना चाहिए था, पर अभी तक ये चीज़ हुई नहीं है। क्यों नहीं हो पाई है? यहाँ के जो सरपंच, उप सरपंच और सदस्य लोग हैं, सभासद जो लोग हैं यहाँ ग्राम पंचायत के, उनका कहना ये है कि ये डायरेक्टली इल्ज़ाम लगा रहे हैं ये लोग कि सरपंच और यहाँ के जो कुछ समिति के सदस्य हैं, इन लोगों की मिलीभगत से ये सारी चीज़ें हुई है। तो हम यहाँ के लोगों से और यहाँ के उप सरपंच और इनके समिति के जो सदस्य हैं, इन लोगों से जानते हैं कि एक्झॅक्टली इनके साथ यहाँ पे क्या हुआ है। आपलं नाव सांगाल सर? मॅडम, माझं नाव आहे देवनाथ दशरथ रामटेके। कुठल्या पदावर आहे आपण इथे? मी पिंडकेपार ग्रामपंचायतला उपसरपंच आहे। बरं. आणि इथे 28/6ला आम्ही एक तक्रार दर्ज केलं होतं भ्रष्टाचार झाल्याबद्दल। तर माननीय बीडीओ साहेबाकडे, बीडीओ साहेबांनी त्याची चौकशी केली असता, कोण होते बीडीओ साहेब त्यावेळेस? त्यावेळेला होते नूतन सावंत म्हणून आहेत। हां. आणि नूतन सावंत पंचायत समिती भंडारा यांच्याकडे आपण तक्रार दाखल केली असताना चौकशी झाली असता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आढळून आला आणि 24/4/2018ला ते भ्रष्टाचार झाला म्हणून सिद्ध झाला असं आम्हाला त्यांनी अहवाल दिलेला आहे। आणि त्या अहवालानुसार आम्ही इथे कलेक्टर ऑफिस आणि इथे पण दिलेलं आहे, कुठे आयुक्त कार्यालयाला। तर आयुक्त कार्यालयामधून आम्हाला पत्र पण आलेलं आहे 19/1/2019ला 19/12/2018च्या आयुक्त साहेबांचं पत्र आलेलं आहे। त्या पत्रामध्ये सरळ लिहिलेलं आहे की संबंधित या तक्रारीनुसार संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल करून आम्हाकडे अहवाल पाठवण्यात यावा। एफआयआर झालेली का? नाही, अजूनपर्यंत एफआयआर दर्ज झालेली नाही। आणि असा एक नियम आहे की जेव्हा सिद्ध होते आपला भ्रष्टाचार, तर त्या व्यक्तीला त्या पदावरून तात्काळ काढण्यात येते। पण अजूनपर्यंत आमच्या गावामध्ये ग्रामसेवक जे आहेत निशांत गुडीचोर, हे अजूनपर्यंत पदावरती आहेत। तसेच आमच्या गावचे माननीय सरपंच कविता अतिलकर त्या पण पदावरती आहेत। म्हणजे 1.5 महिना झाला या गोष्टीला। आणि महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनावर 1 महिन्याच्या आतमध्ये तात्काळ कारवाई करण्यात यावा असा महाराष्ट्र शासनाचा GR 4 जानेवारी 2017चा हा पण महाराष्ट्र नियम आहे। त्यानुसार कोणतीही आतापर्यंत कारवाई झालेली नाही। तर मला हे विचारायचं होतं, इथे जे 11,850चा जो घोटाळा झाला त्या व्यतिरिक्त पण अजून काही हेरफेर आहे ग्रामपंचायत मध्ये? भरपूर आहे मॅडम, भरपूर आहे। एखादा एक्झाम्पल देऊ शकता आपण? हो, त्याच्यामध्ये ते पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईन मध्ये जो GI पाईप टाकायला पाहिजे तिथे अर्ध्यामधून प्लास्टिक टाकलेले आहे। बरं. आणि त्याच्यानंतर 74 जी टोली आहे, 74 घरांची जो विषय आहे आमच्या पिंडकेपारचा खास, त्याच्यासाठी माननीय सरपंच मॅडम ह्या स्वतःच्याच मनाने यादी पाठवून कलेक्टर साहेबांना पाठवत ग्रामसभा वगैरे झालेली नाही? काही नाही, मासिक मीटिंग मध्ये पण तो विषय ठेवत नाही। म्हणजे सरळ असं म्हणता येईल की मी तुम्हाला ती यादी, हो बिलकुल तुम्हाला मी ती यादी देऊ शकतो।
आणि ते पण सांगू शकतात ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत तुम्ही. आणि घोटाळा पण झालेला आहे त्या घरामध्ये. म्हणजे या जुन्या गावचे घर नवीन गावामध्ये टाकलेले आहेत. जी सदस्यांची जी समिती आहे ती नावापुरती आहे आणि पूर्ण जे डिसिजन्स आहेत ते सरपंच मॅडमच घेतात. आता 23 तारखेला आमची हे CO साहेबांनी संबंधित आपले सरपंच मॅडम यांच्या अर्जानुसार आमची हिअरिंग घेतलेली होती. त्याच्यामध्ये आमची चौकशी झाली त्यांच्या कॅबिनमध्ये. तर त्याच्यामध्ये सरपंच मॅडमचे पती पण होते, नंतर आले, आणि सरपंच मॅडम पण होते. पण आमचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतलेले नाही. उलटे रवींद्र जगताप भंडारा जिल्ह्याचे CO यांनी आम्हाला धमकी दिली, तुम्ही अगर ग्रामपंचायतचे ठराव नामंजूर केलं तर तुमचा पद आम्ही काढून टाकू. म्हणजे आम्हाला हे धमकी देऊन, म्हणजे आम्ही कसा का करा, भ्रष्टाचार सुरू आहे असं म्हणणं. बिलकुल 100% राजकारण चालू आहे. बरं, म्हणजे हे जितके पुरावे तुम्ही देताय त्या सगळ्या पुराव्यांना दाबले जात आहे. CO साहेबांना आमची विनंती आहे की CO साहेबांनी आम्हावर कारवाई करावी, कारण आम्ही भ्रष्टाचार झालेल्या अहवालावर आम्ही मंजुरी देणार नाही. आणि CO साहेब आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही मंजुरी दिली नाही तर आम्ही तुमचे पद काढून टाकू. बरं, म्हणजे तुम्हाला धमकी देत आहे. इनडायरेक्टली ते म्हणत आहे की जो घोटाळा होता त्याच्यात सहभागी होऊन जा. नूतन सावंत मॅडम जे आपले गट विकास अधिकारी आहेत त्या तर म्हणून आहे की खूप सारा भ्रष्टाचार नाही आहे. तर नूतन सावंत मॅडमने स्वतः आम्हाला एका कागदावर लिहून द्यावे की भ्रष्टाचार किती रुपयाचा केला पाहिजे. तसा आम्ही लोकांना सांगू की एवढ्या रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार करा, ती माफी मिळते. नाव सांगाल? माझे नाव ज्योती कमल वाहने आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. इथं ज्यावेळेस ग्रामसभा घेतली जाते त्यावेळेस सरपंच बाईचा पती खूप बोलतो, प्रेशर टाकतो आमच्यावर की तुम्ही चूप राहा. पण त्याचं तर काही घेणं देणंच नाही. घेणं देणं नाही आहे. पण सरपंच बाई म्हणते का माझ्या नवऱ्याला अधिकार आहे बोलायचा. बोलायचा अधिकार सगळ्यांना असते, पण त्यांनी कसं बोलल्या पाहिजे असे प्रेशर देऊ तिथं बसतील तर आमच्या जवळ येऊन बोलतात. हे ग्रामसभेमध्ये घडलेलं आहे इथं ग्रामपंचायत मध्ये. मग असं चालेल का असं सांगा तुम्ही. बरं, तुमच्या समितीमध्ये किती बाया आहेत? 3 बाया आहो आम्ही. सदस्य 3 आहेत आणि तुमच्यासोबत असा गैरव्यवहार होत आहे? अजून काय काय होते? अंगावर चढून येतात मॅडम. त्यांचे पती जे आहेत ना ते अंगावर चढून येतात आणि सरळ धमकी देतात आम्हाला. पालकमंत्री ते आहेत, आमदार आहेत परिणय फुके, पालकमंत्री बावनकुळे यांच्या प्रेशरवर दाखवतात की मी हे सगळे कामं करू शकतो बा म्हणून. मग ज्या अर्थी हा आमदार खासदारच यांना साथ देतील तर घोटाळा कुठे बंद होणार आहे का? घोटाळा हा चालूच राहणार आहे. मग आमची गरजच काय तर सदस्यांची इथं. तर आता तुमचं मागणी काय आहे? आमची मागणी त्यांच्यावर FIR दर्ज झाल्याच पाहिजे. तो जोपर्यंत FIR दर्ज होत नाही त्यांच्यावर तोपर्यंत आम्ही चूप राहणार नाही.